खुदा बच्चों लिखित बात के बारे में अधिक जानकारी प्राप्त करेंगे। पहला, कवि ने किस बात का ध्यान रखने के लिए कहा है? उत्तर, कवि ने समय बर्बाद न करने का ध्यान रखने के लिए कहा है। सेकंड वन, मनुष्य किसे दोबारा प्राप्त नहीं कर सकता है? उत्तर, मनुष्य बीते हुए समय को दोबारा प्राप्त नहीं कर सकता। थर्ड वन, महात्मा गांधी की कमर में कौन सी चीज़ हमेशा रहती थी? उत्तर, महात्मा गांधी की कमर में हमेशा घड़ी लटकी रहती थी। फोर्थ वन, महात्मा गांधी को क्या बात खटकती थी? उत्तर, महात्मा गांधी को एक क्षण भी बर्बाद करना बुरा लगता था। लास्ट वन, जो व्यक्ति समय को नष्ट करता है उसका क्या परिणाम होता है? उत्तर, जो व्यक्ति समय को नष्ट करता है उसे हमेशा दुख उठाना पड़ता है। सेकेंड में, इस कविता में जो संदेश मिलता है अपने शब्द में लिखो। ಅಂದರೆ ಇಲ್ಲೊಂದು ಸಂದೇಶ ಇದೆ, ಅದನ್ನ ಏನು ಮಾಡಬೇಕು, ನಮ್ಮ ವಾಕ್ಯಗಳಲ್ಲಿ ಬರಿಬೇಕು। इस कविता से यहाँ संदेश मिलता है कि समय बहुत मूल्यवान है, हमें एक क्षण भी बेकार नहीं बिताना है, समय का सदुपयोग करना है। थर्ड में, कविता की वे दो पंक्तियाँ लिखो जिनसे सीख मिल रही है। गांठा बांध लो नहीं पड़ेगा कभी तुम्हें दुख ढोना, समय बहुत ही मूल्यवान है वर्त कभी मत खोना। भाषाज्ञान में पहला समानार्थक शब्द को मिलाओ। मूल्यवान कीमती, व्यर्थ बेकार, यत्न कोशिश, श्रम मेहनत, ताती खजाना, कटी कमर। सही मुहावरा चुनकर वाक्य प्रैली ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಅದನ್ನ ಏನು ಮಾಡಬೇಕು, ಫಿಲ್ ಇನ್ ದಿ ಬ್ಲಾಂಕ್ಸ್ ಅನ್ನು ಫಿಲ್ ಮಾಡಬೇಕು। ಫಸ್ಟ್ ಒನ್, समय बीत जाने पर कभी डैश आतना आना। सेकंड वन, मेरी बात डैश नहीं तो पछताओगे, गांठ बांधना। मेरा बात गांठ बांधना नहीं तो पछताओगे। थर्ड वन, रोटी खोकर कौवा डैश हाथ मलना, रोटी खोकर कौवा हाथ मलना। नेक्स्ट पे जीवन भर भटको चानो दुनिया का कोना कोना में, चानो का मतलब है खोजना ढूंढना, लेकिन आठ चानो में चानो का मतलब खोजना या ढूंढना नहीं है। शब्द जब किसी वाक्य में इस्तेमाल होता है तब उसका नहीं सही अर्थ पता चलता है। ऐसा भी कहा सकते हैं कि वाक्य में प्रयुक्त होने पर शब्द अलग अर्थ भी दे सकता है। ಇಲ್ಲಾಂದರೆ ಕೆಲವು ಸೆಂಟೆನ್ಸನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಅದೇನು ಮಾಡುತ್ತೆ, ಕೆಲವು ಅರ್ಥಗಳನ್ನು ಕೊಡುತ್ತೆ। ಆ ರೀತಿಯಾಗಿ ವಾಕ್ಯ ಮೇ ರೇಖಾಂಕಿತ ಶಬ್ದ ಕ್ಯಾ ಅರ್ಥ ದೇ ರಹೆ ಹೈ ಲಿಖೋ। ಇಲ್ಲಿ ವಾಕ್ಯ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಅದು ಅಂಡರ್ಲೈನ್ ಮಾಡಿರೋದಕ್ಕೆ ಅರ್ಥವನ್ನು ಬರಿಬೇಕು। ಫಸ್ಟ್ ಒನ್, ನಂದು ಅಚ್ಚಾ ಬಚ್ಚಾ ಹೈ ಬಡಿಯಾ, ಅಂದರೆ ಅಚ್ಚಾಗೆ ಅರ್ಥ ಇನ್ನೊಂದು ಅರ್ಥ, ಓಕೆ। ನೆಕ್ಸ್ಟ್, ಅಚ್ಚಾ ಟೀಕ್ ಹೈ ಚಲೆ ಹಾವು ಹಾಮ್। नेक्स्ट, अच्छा मीना दौड़ में प्रथम आई हैरानी। सेकेंड वन, स्कूल की बस आ गई वाहन, बस मीन्स वाहन। पहाड़ पर चढ़ना मेरे बस की बात नहीं है, हिम्मत और वश। अब बस भी करो कितना खाओगे, रुकना और ख़त्म। जिन शब्दों का भिन्न भिन्न वाक्यों में अलग अलग अर्थ होता है वे ಅನೇಕಾರ್ಥ ಶಬ್ದ कहलते। ಅಂದರೆ ಒಂದು ಶಬ್ದಕ್ಕೆಂತೆ ಬಹಳಷ್ಟು ಭಿನ್ನ ಭಿನ್ನವಾದಂತಹ ಬೇರೆ ಬೇರೆ ಆದಂತಹ ಅರ್ಥಗಳನ್ನು ಹೊಂದಿರುತ್ತೆ, ಅದಕ್ಕೇನಂತೀವಿ ನಾವು ಅನೇಕಾರ್ಥ ಅಂತ ಹೇಳಿ ಕರಿತೀವಿ। इसी तरह दिए गए शब्दों के अर्थ समझकर वाक्य बनाओ। ಇಲ್ಲಿ ಕೆಲವು ಸೆಂಟೆನ್ಸನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಅದನ್ನು ಅರ್ಥ ಮಾಡಿಕೊಂಡು ಅದಕ್ಕೇನು ಮಾಡಬೇಕು, ಸ್ವಂತ ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ಬರಿಬೇಕು। ಫಸ್ಟ್ ಒನ್, ಇಲ್ಲಿ ನೋಡಿ ಕರ್ ಅಂತ ಇದೆ, हाथ टैक्स क्रिया करना। फर्स्ट वन, हाथ, गांधी जी ने अपने कर से नमक उठाया। ಅಂದರೆ ಇಲ್ಲಿ ಕರ್ ಯೂಸ್ ಮಾಡಿದ್ದೀವಿ, ಹಾತ್ ಅನ್ನೋದು ಯೂಸ್ ಮಾಡಿಲ್ಲ, ಕರ್ ಯೂಸ್ ಮಾಡಿ ಸೆಂಟೆನ್ಸ್ ಮಾಡಿ। ನೆಕ್ಸ್ಟು ಇಲ್ಲಿ ಟ್ಯಾಕ್ಸಿ ಇದ್ರೆ ಆದರೂ ಕೂಡ ಇಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡ್ತೀವಿ, ಟ್ಯಾಕ್ಸಿ ಬದಲು ಕರ್ ಅನ್ನೋದನ್ನ ಯೂಸ್ ಮಾಡ್ಬೋದು। ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ನೋಡಿ, ಸಮಯ ಪರ್ ಕರ್ ಚುಕಾನಾ ಹಿ ಟೀಕ್ ಹೈ। ನೆಕ್ಸ್ಟು ಕ್ರಿಯಾ ಕರ್ನಾ, ಇಲ್ಲಿ ಕರ್ ಯೂಸ್ ಮಾಡಿ, ರಘುನೇ ಅಪ್ನಾ ಗೃಹ ಕಾರ್ಯ ಕರ್ ಲಿಯಾ ಹೈ। ನೆಕ್ಸ್ಟ್, ಸಮಯ ಯಂತ್ರ, ಇಲ್ಲಿ ಗಡಿ, ಸಮಯ ಅಂದ್ರೇನು ವಾಗೈದು ಬರುತ್ತೆ, ಯಂತ್ರ ಅಂದ್ರೇನು ಇದಂತೀವಲ್ಲ ಅದು ಏನದು, ಗಡಿ। अब परीक्षा की घड़ी आ गई है ಅಂದರೆ ಸಮಯ ಅಂತ ಹೇಳೋದು।
श्वेता को जन्मदिन पर घड़ी मिली है। अच्छा, नेक्स्ट में मूल शब्दों में वान जोड़ने पर एक और नया शब्द बन जाता है। मूल्यवान तुम भी दिए गए ಪ್ರತ್ಯಯೋ ಸೆ ನಯಿ ಶಬ್ದ ಬನಾವು. ಅವರು ಒಂದು ಶಬ್ದವನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಅದನ್ನು ಉಪಯೋಗಿಸ್ಕೊಂಡು ನಾವು ಹೊಸ ಶಬ್ದವನ್ನು ಮಾಡಬೇಕು. ನೋಡಿ, ಜೀವನ್ ಜೀವನ್ ದಾನ್, ಅನ್ನ ಅನ್ನದಾನ್, ಶ್ರಮ ಶ್ರಮದಾನ್. ಇಲ್ಲಿ ವಾನ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಇಲ್ಲಿ ದಾನ್ ಕೊಟ್ಟಿದ್ರು, ಇಲ್ಲಿ ವಾನ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಬಲ್ ಬಲ್ವಾನ್, ಗುಣ್ ಗುಣವಾನ್, ದಯಾ ದಯಾವಾನ್. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಏಕ್ ಅವ್ರ ತರೀಕಾ, ಡಿಫ್ರೆನ್ಸಸ್ ವೇ ಆಫ್ ದಿ ಸೇಯಿಂಗ್ ದಿ ಸೇಮ್ ಥಿಂಗ್. ಅಂದರೆ ಡಿಫ್ರೆಂಟ್ ಆಗಿದೆ, ಅದನ್ನು ಓದೋದು ಯಾವ ರೀತಿ ಅಂತ. ಸೇಮ್ ಥಿಂಗ್ ಅಂದರೆ ಸೇಮ್ ಬರುತ್ತೆ. किसी भी बात को हम कई तरीकों से कह सकते हैं, जैसे चला गया जो समय लौटकर कभी नहीं फिर आता को हम ऐसे भी कह सकते हैं, जो समय बीत गया वह लौटकर फिर कभी नहीं आता. ಅಂದರೆ ಇಲ್ಲಿ ಕೆಲವು ಕೊಟ್ಟಿದೆ, ಆದರೆ ಸೇಮ್ ಡಿಫ್ರೆಂಟ್ ಆಫ್ ವೇಸು, ಅದು ಓದೋದು ಬೇರೆ ಥರ ಇದ್ರೂ ಕೂಡ ಅದು ಸೇಮ್ ಅರ್ಥವನ್ನು ಕೊಡುತ್ತೆ. ದಿಯೇ ಗಯೇ ವಾಕ್ಯೋಂಕು ದೂಸರೆ ತರೀಕನ್ಸಲ್ಲಿ ಅವರೊಂದು ಸೆಂಟೆನ್ಸ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಅದನ್ನು ನಮಗೆ ಇನ್ನೊಂದು ಸೆಂಟೆನ್ಸ್ ಆಗಿ ಬರಬೇಕು. ನೋಡಿ ಇಲ್ಲಿ ಫಸ್ಟ್ ಒನ್, ವಿದ್ಯಾ ಕೋ ಜಾತಿ ಫಿರ್ ಬಿ ಪढ़ने से है ಆ ಜಾತಿ. ಅದು ನೋಡಿ ಡಿಫ್ರೆನ್ಸ್ ಆಗಿ ಹೇಗೆ ಬರಿಬೋದು ಅಂದರೆ ಸೇಮ್ ಅರ್ಥ ಕೊಡುತ್ತೆ. जब हमसे विद्या को जाती है तो दोबारा पढ़ने से आ जाती है, अर्थात ज्ञान की कोई बात भूल जाने पर उसे दोबारा पढ़कर याद कर सकते हैं. सेकेंड वन, लेकिन को जाने से मिलती है नहीं समय की ताती. ಇದು ಪೊಯಮ್ ಇದಲ್ವಾ, ಅದ್ರ ಅರ್ಥ ನೋಡಿ. लेकिन समय की ताती को जाने से फिर नहीं मिलती, अर्थात एक बार समय की पूंजी को जाने पर कभी वापस नहीं मिलती. कविता ध्यान से पढ़ो, प्रत्येक व्यंजन वर्ग को दो दो शब्द ढूंढकर लिखो. ಇಲ್ಲಿ ಕ ಚಟ ತಪ ಇದು ವರ್ಗವನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ರೆ ಕಾ ಬರುವಂತಹ ಕಾ ವರ್ಗದಲ್ಲಿ ಕಕ್ಕ ಗಗನ ಬರುತ್ತಲ್ವಾ, ಅದರಲ್ಲಿ ಸೆಂಟೆನ್ಸ್ ಕ ಕೋನ ಗಡಿ ಅಂದರೆ ಇದು ಕಕ್ಕ ಗಗನ ಬರುತ್ತೆ. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಚಾ ವರ್ಗ, ಚಾ ವರ್ಗದಲ್ಲಿ ಜನ್ಮ ಬರ್, ಚಾ ವರ್ಗ ಯಾವುದಾದ್ರು ಚ ಛ ಜ ಜ ನ ಅಲ್ವಾ, ನೋಡಿ ಜನ್ಮ ಬರ್ ಚಾನು. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಟಾ ವರ್ಗ, ಟಾ ವರ್ಗದಲ್ಲಿ ಠ ಠ ಡ ಢ ಣ, ಟುಕ್ರಾಯ ಡೋನ. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಥ ವರ್ಗ, ಥ ಥ ದ ಧ ನ, ದನ್ ತಾತಿ. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಫ ವರ್ಗ, ಫ ಫ ಭ ಭ ಮ, ಫ ವರ್ಗದಲ್ಲಿ ಮೂಲ್ಯವಾನ್ ಬಟ್ಕೋ. नेक्स्ट सोच और लिखो, आपकी ऐसे बहुत सारी चीज़ों होगी जो पहले थी लेकिन अब नहीं है, उनमें से आप किन चीज़ों का वापस लाना चाहेंगे और क्यों. ಅಂದರೆ ನಿಮ್ಮ ಹತ್ರ ಬಹಳಷ್ಟು ಸಾಮಾನು ವಸ್ತುಗಳಿರ್ತವೆ, ಅದರಲ್ಲಿ ನಿಮಗೆ ಯಾವುದಾದ್ರೂ ಬೇಡಾಗಿರುತ್ತೆ, ಅದನ್ನ ಏನು ಮಾಡ್ತೀರಿ ನೀವು, ಯಾರಿಗಾರ ವಾಪಸ್ ಕೊಡೋದು ಅಥವಾ ತಂದಿರುವಂಥರಿಗೆ ವಾಪಸ್ ಕೊಡೋದು, ಅದನ್ನು ಏನು ಮಾಡ್ತೀರಾ ಅಂತ ಹೇಳಿ. उत्तर, बच्चों के पास पहले कुछ खिलौने, पुस्तकें, कपड़े, मित्र, ऐसी बहुत सी चीज़ें और लोग होंगे जिन्हें वे चाहते होंगे कि वापस आ जाए. सोच कर लिखिए और कारण भी बताइए कि उन्हें क्या वापस लाना चाहते हैं. ओके, नेक्स्ट, ऐसा कौन सी चीज़ है जो एक बार जाने पर वापस नहीं आते, उन पर सही लगाओ. ಅಂದರೆ ನೀವು ಯಾವುದಾದ್ರಲ್ಲಿ ವಾಪಸ್ ಹೋಗೋದಕ್ಕೆ ಆಗೋದಿಲ್ಲ, ಓಕೆ, ವಾಪಸ್ ಕೊಡೋದಿಲ್ಲಲ್ಲ, ಆ ಥರದ್ದು ಏನದು. बस, नदी, तीर, समय, किसी की, कहीं की बात, लहरे, ಬಾಲ್, ಗೇಂದು. ನೋಡ್ರಿ ಇಲ್ಲಿ ತೀರು, ಸಮಯ ಇವನ್ನೇನು ಮತ್ತೆ ನಮಗೆ ವಾಪಸ್ ಬರಲ್ಲ. ಕಿಸಿಕಿ ಕಹಿಕಿ ಗೈ ಬಾತ್ ಅದು ಬರಲ್ಲ. ಲಹರೆ ಇವು ಕೂಡ ಬರಲ್ಲ. ಬಸ್ಸು, ನದಿ, ಬಾಲ್, ಗೇಂದ್ ಇವೆಲ್ಲ ಏನು ಮಾಡುತ್ತೆ ನಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ಮತ್ತೆ ಅದು ವಾಪಸ್ಸೆಲ್ಲ ಬರುತ್ತಲ್ವ, ಅದೇ ರೀತಿ. ಆಚೆ ಇದು ಕಂಪ್ಲೀಟ್ ಆಯಿತು. ನೀವು ನೋಟ್ಸನ್ನು ಸೆಂಡ್ ಮಾಡ್ತೀನಿ, ಅದನ್ನು ಕಂಪ್ಲೀಟ್ ಮಾಡಿಕೊಡಿ. ಓಕೆ.